चक्क कुत्र्याला शोधण्याची पोलिसांवर वेळ। कल्याण पश्चिम मधील अजब प्रकार। कुत्र्याचा जवळपास 150 जणांना चावा। नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भर रस्त्यात एका तरुणाला टोळक्याकडून मारहाण। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह। नालासोपाऱ्यात बाप लेकावर प्राणघातक हल्ला, दोघेही गंभीर जखमी। स्थानिक गावगुंडांनी हल्ला केल्याचा आरोप। अहिल्यानगरमधील मनपा कर्मचारी धीरज परदेशी हत्या प्रकरणी शहर बंदची हाक। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। आतापर्यंत 5 आरोपींना अटक। मुंबई महापालिकेत 237 नगरसेवकांना महिन्याभरात टॅबचं वाटप होणार। विषयपत्रिका पेपरलेस करण्याचा प्रयत्न। संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा आठवडाही वादळी ठरणार। परदेशी फंडिंग सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। सुप्रिया सुळेंसह शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच भेटणार। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। आज राज्यभरात किसान सभेचं आंदोलन। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांचं अनुदान देण्याची मागणी। एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात परळीत आज महामोर्चा। 59 जातींच्या समूहांची मोटरसायकल रॅली। आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात एल्गार। बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊनगर करण्याची मागणी। श्वेता महालेंच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज वरळीत तिरंगा रॅली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार। दुपारी 3 वाजता तिरंगा रॅलीचं आयोजन। मुंबईच्या धरण क्षेत्रात पावसाची ओढ। 1.5% पाणीसाठा घसरला। पाणी कपात कायम राहण्याची शक्यता। दापोली शिवसेना शहर प्रमुख प्रसाद रेडेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल। एसटी अधिकाऱ्याला बस जाण्याची दिली धमकी। गृहराज्यमंत्र्यांच्या नावाच्या उल्लेखामुळे आरोप प्रत्यारोपांना उधाण। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा न आल्यास 18 ऑगस्ट पासून कारवाई होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा। पिंपरी चिंचवडमध्ये 4 चाकीनं चिमुरडीला चिरडलं। घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर। अपघातात चिमुरडी गंभीर जखमी। कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला। सातारकरांचा पाणी प्रश्न मिटला। कास तलावाचे महिला नगरसेवकांनी केले ओटी भरण। अमेरिका इराण युद्धात हुती बंडखोरांची एंट्री। हुती बंडखोरांचा सौदी अरेबियावर हल्ला। ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला। गाडीवर बूट आणि चिखलफेक। उत्तर 24 परगणा येथील हलीशहर येथील घटना। आसामला पुराचा तडाखा। मृतांचा आकडा 99 वर। 1.5 लाख लोक बेघर। जनजीवन पूर्णतः विस्कळीत।